श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू संस्कृती आणि परंपरेमध्ये दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. नवरात्रीत किंवा विशेष अनुष्ठानाच्या वेळी 24 तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो. दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो. देवासमोर दिवा लावण्याचे जसे काही नियम आहेत, दिव्यामध्ये घातलेल्या वातीचेही काही नियम आहेत. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये पूजेच्या दिव्याची उरलेली किंवा अर्धवट जळालेली वात तुम्ही फेकून देत असाल, तर ही माहिती तुम्हाला बघायची आहे. कारण ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही. यामुळे आपल्या घराला दोष लागतो आणि उरलेल्या वातीचं आपल्याला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला एक दिवा प्रज्वलित करतो. पूजा करण्यासाठी घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्निदेवतेला आपण करत असतो. त्यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो, मात्र तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असे सांगितले जाते. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, तिथे ती स्थिर होते. आता रोज देवासमोर दिवा लावताना किंवा कोणत्याही पूजेसाठी आपण दिवा लावत असो, त्यावेळेस आपण 2 वाती घेतो आणि त्या 2 वाती एकत्र करून त्या तेलामध्ये किंवा तुपाच्या दिव्यामध्ये आपण बुडवून लावत असतो. पण काही पूजेमध्ये आपण फुलवातींचाही वापर करतो. पण कोणताही दिवा लावत असताना मग तो जोडवातीचा असेल किंवा फुलवातीचा असेल, वात जी आहे ती अर्धवट कोरडी नसावी. शक्य असेल तर तुम्ही नंदादीप लावू शकता. अशा प्रकारे दिवा लावल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते. दिव्यामध्ये 2 वाती एकसोबत लावाव्यात असं आपण लहानपणापासून ऐकलं असल्याने आजही जोड वात लावण्याची सवय आपल्याला लागलेली आहे. आणि त्याचबरोबर तिन्ही सांजेला म्हणजेच दिवे लागणीच्या वेळी देवाजवळ एक आणि तुळशीजवळ एक दिवा आपण रोजच लावत असतो. घराभोवती देवतांच्या सात्विक लहरीचे यामुळे संरक्षण कवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तीचे वातावरणातील वाईट शक्तीच्या संचारामुळे प्रक्षेपित होणाऱ्या त्रासदायक लहरींपासून रक्षण होते. बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळेस जास्त होतो, कारण यावेळेस अंधार पडत असतो आणि अंधाराच्या वेळेस वाईट शक्ती ज्या आहेत त्या सक्रिय होतात. म्हणूनच दिवा लावून आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपण घालवत असतो. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या अग्नीलाच आपण नमन म्हणजेच कृतज्ञता त्याची व्यक्त करत असतो. दिवा जळतो ते एका अर्थाने माणसाच्या वासना कर्मातून जळण्याचे प्रतीक सुद्धा मानले जाते. यामध्ये आपण जे तेल किंवा तूप घातलेले असते ते म्हणजे वासना, तर कापसाची वात जी आपण घातलेली असते ती म्हणजे आपले कर्म असे मानले जाते. आता रोज आपण जो दिवा लावतो, मग तो देवासमोर लावत असू किंवा तुळशीसमोर लावत असू, यामध्ये फुलवात घातलेली असेल, जोडवात घातलेली असेल, कोणतीही वात घातलेली असते. बघा, ती जेवढा वेळ त्यामध्ये तेल किंवा तूप आहे तोपर्यंत ती जळते. बऱ्याचदा ती पूर्ण जळून जाते, थोडीशी शिल्लक राहते आणि बऱ्याचदा वात पूर्ण राहते, फक्त तिचं टोक अर्धवट असं जळालेलं असतं. मग दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस देवासमोर दिवा लावतो किंवा तुळशीसमोर दिवा लावतो, त्यावेळेस तीच वात आपण वापरत नाही. ती वात आपण काढून घेतो आणि पुन्हा नव्याने त्यामध्ये जोडवाती किंवा फुलवात घालून तो दिवा जो आहे, तो देवासमोर, तुळशीसमोर लावला जातो. त्याचप्रकारे कोणतीही पूजाविधी करायची असेल, तर तेव्हा देखील आपण नवीन वातच घेत असतो. मग आता ह्या दिव्यांमध्ये काढून घेतलेल्या वातींचं आपल्याला काय करायचंय, हे आता आपण जाणून घेऊयात. कारण त्या वाती ज्या आहेत, त्या सकारात्मकतेने भरलेल्या असतात. बघा, देवासमोर दिवा लावत असताना आपण सकाळ-संध्याकाळ दिव्यासमोर मंत्रस्तोत्राचं पठण करत असतो. सकाळ-संध्याकाळ देवांची आरती आपण करत असतो. त्यामुळे त्या दिव्यामध्ये जी शक्ती, चेतना निर्माण होते, त्यामुळेच आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता संचारते आणि त्याची साक्षीदार ही वात असते. बघा, रोजची देवपूजा करत असताना आपण देवांचं पंचोपचारे पूजन करतो, म्हणजेच 5 उपचारांनी, ज्यामध्ये देवांना अंघोळ, त्यानंतर गंध, अक्षता, फुलं अर्पण करतो, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करत असतो. मग देवांना वाहिलेली फुलं जी आहेत ती आपण कुठेही फेकून देतो का?
तर नाही, कारण ती फुलं देवांना आपण अर्पण केलेली होती. जरी ती फुलं सुकून गेलेली असली, तरी त्या फुलांना देवांचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळे ती फुलं अतिशय पवित्र असतात. त्यामुळे वातींच्या बाबतीतही आपल्याला असंच करायचं आहे. ज्याही उरलेल्या वाती आहेत बघा, देवासमोरचा दिवा असेल किंवा तुळशीसमोरचा दिवा आहे, तो आपण स्वच्छ करतो. त्यावेळेस त्यामध्ये असलेली वात जी आहे ती आपण काढून घेतो आणि तो दिवा स्वच्छ केल्यानंतर तो आपण सुकवतो. त्यामध्ये आपण नव्याने तेल किंवा तूप घालत असतो. नवीन वात घेतो. पण सांगितल्याप्रमाणे जी अर्धवट उरलेली वात जी आहे, ती तिथेच कुठेतरी किचन ओट्यावरती बाजूला पडून असते. आणि मग ही तिथे पडलेली वात जी आहे, ती बऱ्याचदा आपण जो कचरा बाहेर फेकतो, त्या कचऱ्यासोबत तीही वात फेकली जाते. पण यामुळे आपल्या घराला दोष लागतात. कारण वातीमध्ये सांगितल्याप्रमाणे खूप अशी सकारात्मकता असते. त्यामध्ये देवांचे आशीर्वाद असतात. त्यामुळे आपल्याला ही चूक अजिबात करायची नाही. बघा नवरात्रीमध्ये देखील आपण अखंड दिव्यासाठी सव्वा हात लांब एवढी वात तयार करतो. ती वात दिव्यामध्ये घातली जाते आणि ती वात घातल्यानंतर तो दिवा अखंड 9 दिवस देवीसमोर तेवत ठेवला जातो. मग आता ही पूर्ण वात जळते का? नाही, कारण ती वात जी आहे ती खूप लांब असते. तेवढी वात लागतही नाही, पण नियमाप्रमाणे सव्वा हात वातच अखंड दिव्यामध्ये घातली जाते. मग आता ही उरलेली वात जी आहे ती आपण फेकून दिली, तर मग तिचा अपमान होईल. यामुळे आपल्या घराला दोष लागतील. कारण आपण नवरात्रीमध्ये म्हणा किंवा दिवाळीमध्ये बरेचसे स्तोत्र, मंत्रपठण करतो. या काळामध्ये म्हणजेच विशिष्ट तिथींवरती त्या देवांचं तत्व हे जागृत असतं आणि ते तत्व त्या वातींमध्ये सामावलं जातं. मग या वातींचं आपल्याला करायचंय काय? तर याचे तुम्ही 2 उपाय करू शकता. बघा, आता देवांना वाहिलेली जी फुलं आहेत, ती आपण दुसऱ्या दिवशी काढून घेतो. सुकलेली फुलं आपण जमा करतो आणि त्यानंतर ती आपण निर्माल्यामध्ये टाकतो किंवा एखाद्या मंदिरामध्ये जिथे कुठे ही फुलं जी आहेत सुकलेली जमा केली जात असतील आणि योग्य प्रकारे मग त्या फुलांची विल्हेवाट लावली जाते, जेणेकरून आपल्याला काही दोषही लागत नाहीत. अशा मंदिरांमध्ये आपण ती फुलं नेऊन टाकतो. तर त्याच प्रकारे आपण ज्या ह्या देवांच्या वाती आहेत, त्या एखाद्या डबीमध्ये जमा करून ठेवू शकतो. मग तो देवासमोर लावलेला दिवा असेल किंवा तुम्ही फुलवात लावलेली असेल, तुपाचा असेल, तेलाचा असेल, त्यामधल्या वाती तुम्हाला एकत्र जमा करायच्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही तुमची फुलं निर्माल्यामध्ये टाकाल, मग ते मंदिरामध्ये असतील किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा करून दाबणार असाल, तिथे तुम्ही हे दाबून देऊ शकता किंवा तुम्ही दुसरा एक उपाय करू शकता. या वाती तुम्ही सगळ्या जमा केलेल्या आहेत. आता ह्या वातींना तुम्ही एक मातीचं भांडं घेऊ शकता किंवा तुम्ही कापूरदानी घ्यायची आहे आणि ह्या वाती त्यामध्ये टाकायच्या. यामध्ये 2 ते 4 कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या वाती तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. आता यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी देवांचा आशीर्वाद म्हणून लावायची आहे आणि उर्वरित रक्षा जी आहे ती तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जर झाडं असतील, मग तुमच्या घराचं अंगण असेल, तर त्या झाडांना तुम्ही टाकू शकता. तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल, तर तुळस सोडून इतर झाडांच्या कुंड्यांमध्ये थोडी-थोडी रक्षा तुम्ही टाकून देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला पूजेच्या दिव्यातील उरलेल्या अर्धवट जळालेल्या वातीचा हा उपाय करायचा आहे. यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दोष लागणार नाहीत आणि देवांचे भरभरून असे आशीर्वाद देखील मिळतील. तर दिव्यांच्या वातींबद्दलची ही छोटीशी माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.